महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे विभागीय कार्यालय प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा आयोजक संगमित्रा त्रिभुवन मॅडम, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनी आयोजित केलेल्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मुलाखत या उपक्रमांतर्गत आज आपल्या सोबत उपस्थित आहेत आजचे सन्माननीय पाहुणे, ज्येष्ठ सिनेलेखक दिग्दर्शक माननीय श्री पुरुषोत्तम बेर्डे साहेब. सर चित्रकार, लेखक, नाट्य दिग्दर्शक, एकांकिकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय परिचित असं व्यक्तिमत्व. सरांचं शिक्षण 1975 साली सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स या ठिकाणी BA आर्ट्स पदविका या अभ्यासक्रमातून झालेला आहे. सरांनी 8 वर्ष जाहिरात क्षेत्रात यशस्वी असं कार्य केलेलं आहे. सरांचे पहिले नाटक नाट्यलेखन व दिग्दर्शन या मंडळी सादर करूया या संस्थेमार्फत 1978 साली अलवर डाकू नाट्यलेखन त्यांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सरांच्या मराठी कला क्षेत्रातील विविध निर्मिती सुरुवात झाली. आजपर्यंत सरांचे कला क्षेत्रातील कार्य नाट्यलेखक 10 नाटकं सरांनी लिहिलेली आहेत. नाट्य दिग्दर्शन 20 नाटक, नाट्य संगीत दिग्दर्शन 60 नाटक, नाट्य निर्मिती 1989 पासून चित्रपट दिग्दर्शनात सरांनी सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे 9 चित्रपट दिग्दर्शित आहेत. मराठीत गाजलेला चित्रपट धडाकेबाज या चित्रपटाचं सरांनी संवाद लेखन केलेलं आहे. सरांच्या काही चित्रपट व नाटकांच्या चित्रफिती मी आपणास समोर दाखवत आहे. हमाल दे धमाल, आनंदी आनंद, धडाकेबाज, घायाळ, भस्म, एक फूल चार हात, हात सुनबाईचा भाऊ, निशाणी डावा अंगठा, जमलं हो जमलं, टूर टूर या नाटकाने तर संपूर्ण जगाला टूर केलेली आहे. श्यामची मम्मी, शिवरायांची सून तारा राणी. सरांचे चित्रपट आपण एकंदरीत पाहिले तर मराठी चित्रपट क्षेत्रात अतिशय गाजलेले चित्रपट आहेत. त्यामध्ये हमाल दे धमाल, धडाकेबाज, एक फूल चार हात, सेम टू सेम, हात सुनबाईचा भाऊ, घायाळ, भस्म, जमलं हो जमलं, आनंदी आनंद, तावी इत्यादी देणगी मराठी चित्रपट क्षेत्राला सरांकडून मिळालेली आहे. सरांचे लिखित नाटकही अतिशय प्रसिद्ध आहेत. यामध्ये अलवर डाकू, टूर टूर, शिवरायांची सून तारा राणी, श्यामची मम्मी, जाऊबाई जोरात, खंडोबाचं लगीन, गांधी विरुद्ध सावरकर, चिरेमिरी, मुंबई मुंबई या सर्व कार्याबद्दल सरांना प्राप्त झालेले पुरस्कार. अलवर डाकू नाट्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. इंडियन नॅशनल थिएटर चा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून गौरव झालेला आहे. जाऊबाई जोरात या नाटकासाठी सन 2000 मध्ये तब्बल 27 विविध पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. तावीज व भस्म या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार तसेच भारत सरकारतर्फे पुरस्कार
सन 2010 मध्ये मानांकित पी सावळाराम पुरस्कार, पुरुषोत्तम बेर्डे यांच्या 30 वर्षाच्या नाट्यसेवेसाठी नाशिक नाट्य परिषदेचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार, कमाल दे धमाल या चित्रपटासाठी 4 राज्यांतर्फे राज्य पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. चला तर स्वागत करूया या व्यक्तिमत्वाचे. मराठी कला क्षेत्रातील एक अनमोल रत्न, ज्येष्ठ व प्रसिद्ध सिनेलेखक, दिग्दर्शक माननीय श्री पुरुषोत्तम बेर्डे साहेब यांचे. सर, मी आपले या ठिकाणी सर स्वागत करतो. एक मिनिट. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन मॅडम यांच्याद्वारे, तसेच मी मुलाखतकार श्री शिनगारे दयानंद चंद्रकांत, सहाय्यक शिक्षक व समुपदेशक, मातृभूमी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कांदिवली पूर्व. सन 1978 पासून ते आजपर्यंत मराठी कला क्षेत्राला दिलेल्या या प्रसिद्ध अशा कलाकृती व त्याबद्दल वेळोवेळी आपल्याला प्राप्त झालेले पुरस्कार यांचे मी आपले शतशः कौतुक व अभिनंदन करतो. सर, इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्राची त्यांच्या शालेय जीवनापासून खूप आवड असते. त्यांच्या तो एक प्रकारचा छंद असतो. परंतु आपल्या मुलाने व्यावसायिक क्षेत्राकडे जाण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात जाण्यासाठी अनेक विघ्न त्यांच्या समोर उभे टाकतात. त्यामधील पालकांची नकारात्मक, पालकांचा दृष्टिकोन हा फक्त वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टेड अकाउंट अशा क्षेत्राकडे असतो. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासामध्ये कमतरता, विविध व्यावसायिक कोर्स बद्दल माहिती नसणे, या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर कमी कालावधीत यश प्राप्त न झाल्याने त्यांच्यातला जो आत्मविश्वास आहे तो कमी होतो. कला क्षेत्रात आपले अनमोल कार्य पाहून या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची आपली मुलाखत त्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी नक्कीच गरुडाच्या पंखातील बळ निर्माण करणारी आहे, याची मला निश्चित खात्री आहे. सर, पुन्हा एकदा मी आपल्या या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या मुलाखतीला सुरुवात करतो. धन्यवाद. आवाज येतोय माझा? ओके सर, ओके, येतोय. हा, ओके. हा, बोला. या नमस्कार. नमस्कार सर. या मुलाखतीला सुरुवात करीत असताना मी आपणास पहिला प्रश्न विचारू इच्छितो. या क्षेत्रात, या कला क्षेत्रात करिअर करावे या विचाराचे बीज आपल्या मनात प्रथमतः केव्हा रोपण झाले? मी लहानपणापासून चित्र काढणं हा माझा एक छंद होता. नंतर वेगवेगळ्या खेळांमध्ये पुढे असणं आणि पुढाकार घेणं हा माझा एक मुळात महत्वाचा छंद ह्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे मी कुठच्याही सणाच्या दिवशी म्हणा किंवा त्या सणामध्ये एखादा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये भाग न घेता मी कधी स्वस्थ बसलो नाही. त्याच्या ऑर्गनायझेशन मध्ये ती सगळी प्रक्रिया जी आहे, एखादा सण असेल, मग गणेशोत्सव असेल, नवरात्र असेल, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट,
हे जे सण आमच्या विभागात साजरे व्हायचे त्या सगळ्यामध्ये मी पुढाकार घ्यायचो आणि त्यावेळेला जे काही डेकोरेशन असेल तिथपासून ते कार्यक्रमाचं आयोजन या सगळ्या गोष्टींमध्ये लहानपणापासून भाग घेण्याची माझी सवय होती आणि चित्रकला माझा आवडीचा विषय होता. त्यामुळे चित्र काढता काढता मनामध्ये एक अशी महत्वाकांक्षा पण प्राप्त झाली की आपण चित्रकार प्रशिक्षित चित्रकार व्हायचं म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट किंवा असं व्यावसायिक चित्रकार व्हायचं हे पहिल्यापासून माझ्या मनात होतं 8वी-9वी पासून. आणि तोपर्यंत माझ्या अंगामध्ये आम्ही हौशी नाटकं किंवा अशी शाळेमध्ये स्नेहसंमेलनात भाग घेऊन किंवा वाद्य वाजवणं या सगळ्या गोष्टी मला तोपर्यंत कळायला लागल्या होत्या की माझ्या अंगामध्ये त्या आहे. आणि एस-एस-सी झाल्यानंतर पुढचं शिक्षण कशात घ्यावं हा काही मला प्रश्न पडला नाही कारण मी तोपर्यंत चित्रकलेच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ह्या परीक्षा दिल्या होत्या आणि ती पुढच्या शिक्षणासाठी त्या 2 परीक्षा आम्हाला आवश्यक होत्या त्या काळामध्ये 1975 साली आणि 75 साली मी एस-एस-सी झालो. 70 मध्ये मी एस-एस-सी झालो आणि 70 ते 75 70 ला एस-एस-सी झाल्यानंतर मी सर जजी उपयोजित कला महाविद्यालय म्हणजे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये मी प्रवेश घेतला शिक्षणासाठी वरच्या शिक्षणासाठी उपयोजित कला म्हणजे ऍडव्हर्टायझिंग कमर्शियल आर्ट शिकण्यासाठी. त्यामुळे आता काय करायचं हा मला त्यावेळेला कधी प्रश्न पडला नाही. माझं 8वी-9वी पासूनच विजन क्लिअर होतं की आपण प्रशिक्षित चित्रकार व्हायचं, कमर्शियल आर्टिस्ट व्हायचं. कारण त्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर, इंजिनियर किंवा वकील ह्या 3 शिक्षण ज्या महत्वाच्या करिअर आहेत त्यांना प्राधान्य तेव्हा पण होतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं. तर माझ्यावर काय कोणी तसा जबरदस्ती तशी केली नाही की तू अमुकच व्हायला पाहिजे, तमुकच व्हायला पाहिजे. मला ते स्वातंत्र्य होतं आणि मी चित्रकार होण्यासाठी मी जे मध्ये किंवा उपयोजित कला महाविद्यालयामध्ये मी प्रवेश केला आणि माझं शिक्षण सुरू झालं. धन्यवाद सर. म्हणजेच हा आपल्या बोलण्यातून आता असं लक्षात येतं की आजचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे पालक आहेत हम्म, ते पालक हम्म, मुलांवरती त्यांच्याच इच्छेनुसार करिअर करावं अशा प्रकारचं एक हो दडपण टाकतात आणि तिथं मुलं दबली हो जातात. परंतु हो तुमच्या पालकांनी तुम्हाला हम्म, कुठल्याही म्हणजे तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी कसल्याही पद्धतीची त्या ठिकाणी नकारात्मक दृष्टिकोन नव्हता आणि हाच दृष्टिकोन आज तुम्हाला ह्या प्रगती हम्म, पथावरती घेऊन गेलेला आहे. हो तर हो आता बरोबर. हम्म, या क्षेत्रासाठी 10वी पर्यंत आपल्याला एक माहित असतं की आपल्याला पहिलीतून हम्म, दुसरी, दुसरीतून तिसरी. परंतु 10वी नंतर हम्म, हम्म, भारतातील अतिशय प्रसिद्ध अशी जी इन्स्टिट्यूट आहे हम्म, जे स्कूल ऑफ आर्ट या हम्म, प्रशिक्षण संस्थेबद्दल आपल्याला हम्म. कशी माहिती झाली? कशी माहिती झाली? हो. हा हा, त्या काळामध्ये 2-3 इन्स्टिट्यूशन होत्या जिथे हे उपयोजित कला महाविद्यालयाचं शिक्षण मिळायचं. म्हणजे त्या काळामध्ये आयडियल इन्स्टिट्यूट होती जी गिरगावमध्ये होती, दादरला होती. नंतर मॉडर्न इन्स्टिट्यूट होती ह्याला चर्नी रोडला आणि बँड्रा स्कूल ऑफ आर्ट पण होतं आणि सगळ्यात मोठं महाविद्यालय म्हणजे जे स्कूल ऑफ आर्ट. आणि जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये अनेक शाखा आहेत. आर्किटेक्चर आहे, कमर्शियल आर्ट आहे, प्रिंटिंग आहे. त्या सगळ्या मोठं आशियातलं जे आहे महाविद्यालय ते जे आहे आणि च्या अनुषंगानेच बाकीची विद्यालय पण त्यांची जो अभ्यासक्रम आहे किंवा काय हा महाराष्ट्र शासनाने किंवा सरकारने ठरवून दिलेल्याप्रमाणे आणि तो त्या सगळ्या कॉलेजमध्ये शिकवला जातो. ज्याला त्याला तिथे तिथे मेरिट प्रमाणे ऍडमिशन मिळायचं. म्हणजे त्यावेळेला त्या काळात सुद्धा तुमचा इंटरमिजिएटला ए क्लास असेल तर तुम्हाला जे मध्ये इझिली ऍडमिशन मिळायचं. बी असेल तर मग वेटिंग लिस्ट किंवा हा सगळा नंबर. आणि त्या काळात आत्तासारखी रिटर्न टेस्ट किंवा अशा भानगडी नव्हत्या. तुमचं हे एबीसीडी ए क्लास तर तुम्हाला दर्जा असेल इंटरमिजिएट परीक्षांमध्ये आधीच्या एलिमेंटरी तर तिथे तुमचं स्वागतच व्हायचं. नाही तर मग एसएससी ला 75-80% जसे आता जास्तीत जास्त टक्के त्या काळामध्ये 70-80% म्हणजे फर्स्ट क्लासच होता आणि खूपच म्हणजे महाराष्ट्रातून पहिला जो एसएससी ला यायचा 11वीचा त्याचीच टक्केवारी हार्डली 80, 81, 82, 83 ते 84 असायची. आता 90, 98, 99% मार्क
तेव्हा कोणालाच मिळायचं नाही. त्यामुळे मेरिटवर जे मध्ये ऍडमिशन मिळायचं आणि तसं आम्हाला मिळालं होतं. आताची परिस्थिती अशी आहे की आता जर तुम्हाला जे मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा अशा कुठच्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायचं, ते रिटर्न टेस्ट असतात, त्याच्यातून तुमचं मेरिट तयार होतं. मुळात तुमचे आणखी मार्क पर्सेंटेज जे आहेत ते पण काउंट होतात आणि ऑनलाईन सगळं लॉकिंग होऊन जातं. तिथे वशिला विशिलाची भानगड नाही. आमच्या काळामध्ये वशिला चालायचा. म्हणजे समजा तुम्हाला ऍडमिशन नाही मिळालं मेरिटमध्ये, तर मग कुठचा तरी स्ट्रॉंग वशिला जर असेल तर त्या माणसाच्या काही सीट्स तिथे कॉलेजमध्ये राखीव असायच्या किंवा त्याच्या शब्दाला एवढा मान असायचा की त्याने पाठवलेला हा विद्यार्थी म्हणजे हा हुशार असणार आणि पुढे हा कॉलेजचं नाव रोशन करेल, मोठं करेल, म्हणून त्याला तसं ऍडमिशन मिळायचं. पण ती मोठी माणसं सुद्धा क्वचितच एखाद्याचं नाव रेकमेंड करायची, कारण त्या इन्स्टिट्यूटचा कुठे दर्जा खाली येता कामा नये. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी व्हायच्या. आणि आता जर आपण बघितलं आताच्या काळामध्ये ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये, तर मेरिट हा प्रकार पेक्षा रिटर्न टेस्ट मध्ये तुम्ही किती प्रगती करता किंवा काय पद्धतीने ती टेस्ट तुम्ही देता, या सगळ्या गोष्टी आता काउंट होतात. त्यामुळे आता ऍडमिशनची पद्धत वेगळी आहे, पण कला क्षेत्रामध्ये यायला काही हरकत नाही. त्या विषयावर आपण बोलूयाच पुढे. ओके ओके, थँक्यू. सर, आपल्याला आपल्या शालेय जीवनातून आपण एक हा. नक्कीच केलं होतं की मला चित्रकलेमध्ये आवड आहे आणि त्या चित्रकलेतूनच मी माझं करिअर पुढे करेन. आणि हा. विशेष म्हणजे आपणाला जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेमध्ये प्रवेश मिळाला, ही एक अभिनंदनाचीच गोष्ट आहे. तर मी पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की या व्यावसायिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणत्या क्षमता व पात्रता आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? आता तुम्ही कुठचं क्षेत्र म्हणताय? कारण मी बऱ्याच क्षेत्रामध्ये, मी चित्रकलेमध्ये आहे, ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे नाटकामध्ये आहे, सिनेमामध्ये आहे, इव्हेंट्स मध्ये. आपल्याला नक्की कोणती हे म्हणताय तुम्ही? कोणतं क्षेत्र अपेक्षित आहे? मी या ठिकाणी आपल्याला विचारू इच्छितो की आपण जाहिरात क्षेत्रात खूप जाहिरात क्षेत्रामध्ये आपण आहोत आणि जाहिरात क्षेत्र हे आजच्या युगाचे क्षेत्र आहे असं म्हटलं जातं. आजचे युग आहे जाहिरात. तर अशा क्षेत्रामध्ये जरी आपण सांगितलं तरी विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होईल. माझं शिक्षणच जाहिरात क्षेत्र म्हणजे कमर्शियल आर्ट जे त्यावेळेला डिप्लोमा होता, आता ग्रॅज्युएशन आहे. तर माझा 5 वर्षाचा तो होता. फाउंडेशन कोर्स प्रथम होता. त्या फाउंडेशन कोर्स मध्ये तुम्ही 1 वर्ष काढलं की तुम्हाला तुमच्या कक्षा कळायच्या, म्हणजे तुम्ही क्लिअर व्हायचं की तुम्ही कमर्शियल आर्टला जायचं तुम्हाला, का फाईन आर्टला जायचंय, का टेक्सटाईलला जायचंय, का प्रिंटिंगला जायचंय, का आर्किटेक्चरला जायचंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची तिकडे स्क्रुटिनी व्हायची, तुमचा इंटरेस्ट कळायचा आणि मग तुम्ही 1 वर्षानंतर तुम्ही चेंज करू शकत होतो. आम्ही त्यावेळेला की जाहिरात क्षेत्रात जायचं तर आम्ही अप्लाइड आर्ट, कमर्शियल आर्टला अप्लाइड आर्ट इन्स्टिट्यूट म्हटलं झालं तिकडे. तर त्या अप्लाइड आर्टला मग मी ऍडमिशन घेतलं. म्हणजे जाहिरात कलेमधलं अप्लाइड आर्ट हा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही फाईन आर्ट केलं आणि जाहिरात क्षेत्रात जाऊ शकत नाही असं नाहीये. तुम्ही किती निष्णात चित्रकार आहात, किती तुम्ही तज्ज्ञ आहात आणि तुम्हाला ह्या ऍडव्हर्टायझिंगचं किती नॉलेज आहे याच्यावर तुम्हाला त्या याच्यामध्ये प्रवेश मिळतो. पण अप्लाइड आर्टचं जे क्षेत्र आहे ते जाहिरातींचं विशेष शिक्षण प्रशिक्षण तिकडे दिलं जातं. वेगवेगळे माध्यम जे आहेत त्या माध्यमांमध्ये तुम्ही काय काय प्रगती करायला पाहिजे जाहिरात क्षेत्रातली, म्हणजे मीडिया मॅनेजमेंट आहे, इलस्ट्रेशन आहे, फोटोग्राफी आहे, त्यानंतर डिझायनिंग आहे, या सगळ्या गोष्टींच्या कक्षा त्या जाहिरात इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे अप्लाइड आर्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पुढची 4 वर्ष शिकायला मिळतात. त्याचा एलिमेंटरी, इंटरमिजिएट, ऍडव्हान्स आणि डिप्लोमा असे त्या काळात हे होते. आता ग्रॅज्युएशन 5वं वर्ष, चौथं वर्ष म्हणजे पहिल्या 3-4 वर्षानंतर 1 वर्षानंतर पुढची 4 वर्ष. तर हा सगळा प्रकार त्यावेळेला होता. आणि आता पण शिक्षणाची एकंदर म्हणलं त्याचं टर्मिनॉलॉजी बदलली असली तरी सगळ्या शिक्षकांमध्ये जसं ऍडव्हान्स
टेक्निक येतं तसं ह्या शिक्षणामध्ये पण आलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता जे मध्ये शिक्षण चालू आहे. तर जाहिरात म्हणा किंवा मी जाहिरातीचं प्रशिक्षण घेतलं आणि मग त्या काळातच माझ्या लक्षात आलं की मी जाहिरात किंवा ऍप्लिकेशन माझं म्हणजे मी प्रकट होणं जे म्हणतात की आपल्याला ज्ञान आहे ते कशामध्ये तरी आपण व्यक्त होतो. कधी कवितेमध्ये व्यक्त होतो, कधी लिखाणामध्ये होतो, कधी एकांकिकेत होतो, कधी नाटकात होतो, कधी शॉर्ट फिल्म मध्ये, कधी सिनेमामध्ये, व्हिज्युअल मीडियामध्ये होतो. तर मला त्यावेळेला जाणवलं की मी लिखाण करू शकतो, मी एकांकिका लिहू शकतो, मी दिग्दर्शन करू शकतो. असं त्या कॉलेजच्या 4 वर्षामध्ये मला जाणवलं आणि माझं शिक्षण जाहिरातीचं चालूच होतं. ती संपल्यानंतर आम्ही 8 वर्ष ऍडव्हर्टायझिंगचा बिझनेस केला आणि साइड बाय साइड एकांकिका नाटकं करत गेलो. त्याच्यामध्ये यश मिळत गेलं आणि 83 साली मी व्यावसायिक रंगभूमीवर पहिलं नाटक केलं. तर हा माझा प्रवास आहे. असे कोणाचाही वेगवेगळा प्रवास होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला मुळात काय तुमचं कशामध्ये प्रगती आहे, गती आहे, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला शिक्षण चालू असताना होत असते. कित्येक लोकांचं आता जसे डॉक्टर लागू आहेत त्यांचं मेडिकल ह्याच्यामध्ये शिक्षण झालं ते किंवा डॉक्टर गिरीश ओक आहे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ह्या सगळ्यांनी मेडिकलमध्ये डॉक्टरेट मिळवली आणि नाट्य क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं करिअर केलं. तर त्यांचा वैद्यकीय शिक्षण फुकट गेलं असं म्हणू शकत नाही. त्या शिक्षणाचा वापर त्यांनी नाट्य क्षेत्रामध्ये, नाट्यकलेमध्ये येऊन केला. काही इंजिनियर्स असतात, काही वकील असतात, काही ऍडव्होकेट्स असतात, ते आपापला पेशा सोडून कला क्षेत्रामध्ये येतात, सिनेमामध्ये येतात. काही लोकांना आमच्या जाहिरात क्षेत्रातले असतात. म्हणजे सत्यजित रे हे ऍडव्हर्टायझिंग मधले जाहिरात तज्ज्ञ होते. त्यांचं पण जीडी आर्ट कमर्शियल आमच्यासारखा डिप्लोमा झाला होता. श्याम बेनेगल हे जाहिरातीतून आले. बासू चटर्जी हे इलस्ट्रेटर होते, कार्टुनिस्ट होते. तर अशी मोठी मोठी माणसं ही जाहिरात क्षेत्रात शिकून मग सिनेमामध्ये आली. तसं काही वैद्यकीय म्हणा किंवा मेडिकल किंवा कायद्याचं शिक्षण घेऊन नाट्य चित्रपट क्षेत्रामध्ये लोक आलेले आहेत. तर शिक्षण फुकट जात नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्ही एक शिक्षण पूर्ण झालं पाहिजे तुमचं. ग्रॅज्युएशन म्हणा किंवा आजच्या काळामध्ये जेवढं तुम्हाला शिकता येईल तेवढं शिक्षण घेऊन मग तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचा अंदाज येतो तोपर्यंत तुम्ही काय काय करू शकता. धन्यवाद सर. आपल्या या आताच्या विश्लेषणावरून माझ्या लक्षात आलं की आपलं असं म्हणणं आहे की कोणतंही शिक्षण हे फुकट जात नाही, त्याची नाही, उजळणी बिलकुल आपण. नाही. आणि हो. आणखीनही एक लक्षात आलं की आपण जे व्यावसायिक शिक्षण घेतो त्याच्या व्यतिरिक्त आपण आपल्यामध्ये असलेल्या ज्या कला आहेत त्या कलेचा उपयोजन करून आणखीन कुठल्या क्षेत्रात कार्य करू शकतो हे विद्यार्थ्यांना नेहमी त्याचा शोध घेतला पाहिजे. आपण शिक्षण फक्त जाहिराती अप्लाइड साठी झालं, परंतु आपल्या मनामध्ये असं वाटतं की मी काहीतरी लिहू शकतो, मी काहीतरी दिग्दर्शन करू शकतो. आणि मग तिथून पुढे तुम्ही या वेगवेगळ्या म्हणजे तुमचा मूळचा पाया हा जाहिरात क्षेत्र आहे. आणि या जाहिरात क्षेत्राबद्दल अतिशय खूप सुंदर माहिती दिली सर आपण. तर सर आपला व्यावसायिक विकास कसा होत गेला या व्यावसायिक विकासासाठी काही व्यक्तिमत्वाची किंवा अशी काही वेगळी वैशिष्ट्ये हवी आहेत का? आता माझ्या सुदैवाने मी ज्या मध्ये शिक्षण घेतलं तिकडे कलापूर्ण वातावरण होतं मुळातच. चित्रकलेचं तर होतच, पण नाट्य, चित्रपट, स्कल्पचर, इंटिरियर डिझायनिंग हे ते सगळ्या पद्धतीची कले क्षेत्रातली पोषकता त्या इन्स्टिट्यूट मध्ये होती जे मध्ये. तिथे मोठे मोठे प्रोफेसर आणि नाट्य चित्रपट क्षेत्रातली कार्यरत व्यक्तिमत्व तिथे काम करत होते. म्हणजे आमचे शांताराम पवार आमचे जे गुरु होते शेवटच्या 2 वर्षामध्ये ज्यांनी आम्हाला ग्रूम केलं, ते जाहिरात क्षेत्रातलं खूप मोठे व्यक्तिमत्व, कवी होते, ते डिझायनर होते. म्हणजे त्यांनी मोठमोठ्या पुस्तकांचं, मॅगझिन्सचं डेकोरेशन केलेलं. सत्यकथा मॅगझिन मध्ये त्यांची इलस्ट्रेशन्स लिहायची किंवा दया पवारांचं बलूत या कादंबरीचं मुखपृष्ठ त्यांनी केलेलं आहे. नंतर कमलाकर सारंगांच्या बाइंडरचे दिवसचं मुखपृष्ठ आणि अनेक मुखपृष्ठ वेगवेगळ्या कवींच्या कादंबऱ्यांच्या पुस्तकांची त्यांनी केली. नंतर मोठमोठ्या कंपन्यांचे लोगो त्यांनी तयार केले. आता पुण्याचे वनाज इंडस्ट्रीज जे आहे त्या वनाजचा लोगो त्यांनी तयार केला.
असं त्या डिझाईन मध्ये माहीर असे आमचे गुरु होते शांताराम पवार. त्यांना कलेची जाण होती, नाट्य क्षेत्राची जाण होती, लिखाणाची जाण होती. त्यामुळे आमच्यातल्या कला त्यांनी म्हणजे हेरल्या आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं. नंतर दामू केंकरे आमचे डीन होते. ते मोठे दिग्दर्शक होते नाट्य क्षेत्रातले आणि ते आम्हाला शिकवायचे पण आणि डीन पण होते कॉलेजचे. तर त्यांनी मला, मी जेव्हा कॉलेजमध्ये एकांकिका टूर नावाची एकांकिका केली, ती गाजली खूप आणि त्यात लेखक दिग्दर्शक म्हणून माझं खूप मोठं नाव झालं आणि मला दामू केंकरेंनी व्यावसायिक रंगभूमीवर एका त्यांच्या नाटकामध्ये काम करायला बोलवलं. तिथून माझा इंटरेस्ट होता की ते दिग्दर्शन कसं करतात बघणं, हा माझा आणि त्या नाटकामध्ये बरेच मोठे मोठे माधव वाटवे, अरुण जोगळेकर पासून सगळी मोठी मोठी मंडळी होती. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. ही संधी जी असते ना, ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा रोल करते आणि ती संधी कोणती आहे ही त्यावेळेला विद्यार्थ्याच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही भले इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असाल, मेडिकलचं घेत असाल, ऍडव्हर्टायझिंग किंवा चित्रकलेचं कला कला याच्यात असाल किंवा आर्ट्स मध्ये असाल, म्हणजे साहित्य ह्याचा, तर त्यावेळेला अनेक गोष्टींनी सजग राहायला पाहिजे की तुम्हाला कोणामध्ये तुम्ही असता, कोणाबरोबर तुम्ही राहता, कोण तुम्हाला कशासाठी बोलवतंय आणि तुम्ही त्याच्याबरोबर फायदा आहे का? म्हणजे अनेक लोकांनी मला आमंत्रित केलं आपापल्या बरोबर यायला. पण मी दामू केंकरेंच्या बरोबर गेलो. मी ओळखलं की त्यांच्या बरोबर जाण्याने मला नाट्य क्षेत्रातली एक पुढची पायरी मला पाहायला मिळेल, शिकायला मिळेल. तर मी तो हे केलं. आजच्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं की तुम्ही इतकं सजग राहिलं पाहिजे की आपल्याला आपल्याला जी काय गती आहे, आपल्याला जे काय जे जे येतंय, आपण शिकतोय तो भाग वेगळा. पण अदरवाईज सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये किंवा या कला क्षेत्रात नाटक, सिनेमामध्ये यायचं असेल, तर सगळ्यांना असं वाटतं की मी अभिनेताच व्हायला पाहिजे. मी सलमान खान किंवा आमिर खान व्हायला पाहिजे, अमिताभ बच्चन व्हायला पाहिजे, नाना पाटेकर व्हायला पाहिजे. पण नाना पाटेकरने सुद्धा आमच्या जाहिरात क्षेत्राचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यावेळेला पण त्याने पहिल्यांदा मुख्य उद्देश त्याचा जाहिराती करणं हे होतं, चित्रकला, आणि मग हळूहळू त्याला अभिनय क्षेत्रामध्ये गती मिळाली. तर तुम्हाला कशी संधी मिळते, काय मिळते, आणि केवळ स्टार होणं, अभिनेता होणं हेच नाही, तर तुम्ही कॉस्ट्युम डिझायनर होऊ शकता, सेट डिझायनर होऊ शकता, फोटोग्राफी मध्ये तुम्ही पुढे येऊ शकता, लिखाणामध्ये येऊ शकता, दिग्दर्शनात येऊ शकता. केवळ मला अभिनय करायचा आहे अशा एका झपाटलेपणाने लोक मिसलीड होतात आणि मग करिअरला विचित्र दिशा मिळतात. त्यापेक्षा तुम्हाला साधी फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये करिअर तुम्ही करू शकता. कॉस्ट्युम डिझायनिंग, रंगांचं तुम्हाला ज्ञान असेल, कपड्यांचं ज्ञान असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. पण एक मुळात बेसिक शिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे. मग तुम्हाला ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हळूहळू पुढचे 2-4 वर्षामध्ये तुम्ही नक्की काय करू शकता हे तुम्हाला तोपर्यंत कळलेलं असणार. मला सहकार्य मिळालं किंवा मला माझे गुण तपासायला आपोआप काही संधी मिळाल्या आणि त्या संधी मला पुढे लागू पडल्या. आणि म्हणजे 76, 77, 75 साली माझा डिप्लोमा झाला आणि 76 पासूनच मी व्यावसायिक रंगभूमीवर मला पहिलं नाटक मिळालं. पण त्याच वेळेला आमची हौशी नाट्य संस्था पण होती, या मंडळी सादर करूया. त्यामुळे त्या हौशी नाट्य संस्थेला घेऊन मी पुढे गेलो. माझ्या मनातली सगळी एकांकिका नाटकं मी प्रेझेंट केली. मग 78 साली अलवारा डाकू नाटक केलं आणि मग पुढे अजून काही लोक मला मिळाले आणि मग 83 साली मी टूर नावाचं व्यावसायिक नाटक केलं. तर हे आपल्याला कसं काय पुढे जाता येतं ह्याचा सुद्धा प्रत्येकाने किंवा कोणीतरी मला संधी देईल मग मी करेन ह्याच्यामध्ये अडकून न पडता स्वतः पण इनिशिएटिव्ह, पुढाकार, मी जे म्हटलं लहानपणापासून गणेशोत्सवात सुद्धा मी पुढाकार डेकोरेशन मध्ये घ्यायचो. कला तुमच्यातली जर कला जी आहे ना तुमच्या घरातूनच सुरू होते. तुम्ही साधे तुमची आई नवरात्रीमध्ये जर घटस्थापना करत असेल तर ते सुद्धा डेकोरेट करून तुम्हाला तुमच्या कलेला आविष्कार किती तुमच्यामध्ये आहे तुम्ही चेक करू शकता. किंवा तिथे गाणी म्हणून तुम्ही गाता येतं की नाही बघू शकता. वाजवणं जर तुमच्या मध्ये असेल तर ते तुम्ही गणपतीत आरत्यामध्ये सुद्धा वाजवून तुम्ही चेक करू शकता. असं घरातल्या घरात सुद्धा करिअरची स्टार्ट तुम्ही घेऊ शकता. लिखाण असेल तर लिखाणाची हे करू शकता. कुठचंही म्हणजे मेडिकलची हाऊस असेल तर घरातलं औषधांचं पण स्टडी करून सुद्धा तुम्ही घरातल्या आजारी माणसाच्या केसेस हँडल करून त्याची सेवा करून सुद्धा तुम्ही हे करू शकता. एखाद्याचं तरुण वयामध्ये स्वतःचे वडील कुठे जर घर बीर बांधत असतील तर ते इंजिनिअरिंग तिथून तुमचं सुरू होतं. अशा घरामधले काही भांडणं असतात, मोठी वादविवाद
असतात, त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी बघितलं तर तुम्ही ऍडव्होकेट किंवा कायदेशीर बाबीमध्ये इंटरेस्ट घेऊ शकता. तर शिक्षणचे चॉईस हा तिथून सुरू होतो. तुम्ही कुठच्या तरी क्लासेसला जाऊन आता मी काय शिकू म्हणण्यापेक्षा तुम्हाला काय येतं, तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय, भले काही असेल ते. म्हणजे अगदी सगळ्या पालकांना जसं वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा आणि त्याने अमेरिकेला जावं, हे चुकीचं आहे. पालकांना काय वाटतं ते पालकांनी करावं. मुलांचं काय होरं आहे, त्याला कुठे जायचंय, मग त्याला आपण बुस्टअप केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. धन्यवाद सर. की प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते, त्या संधीचा शोध आपण घेतला पाहिजे. आपण संधीची वाट नाही पाहिली पाहिजे, संधीचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि दुसरे की आपल्यातील जे आविष्कार आहेत, कला आविष्कार ते आपण स्वतः व्यक्त केले पाहिजे. मग त्यासाठी कुठलेही निमित्त असेल तरी आपण ते व्यक्त केले पाहिजे. खूप छान सर. बरोबर. सर पुढला मी प्रश्न विचारू इच्छितो की या क्षेत्रात काम करत असताना नक्कीच आपणाला आव्हाने तर आलीच असतील, स्पर्धेलाही तोंड द्यावं लागले असेल. तर अशी आव्हानं आहेत किंवा ह्या ज्या स्पर्धा आहेत, या स्पर्धेला आपण कशा प्रकारे मात केली या स्पर्धेवरती? मी तसा विचार नाही केला की माझा स्पर्धक कोण आहे, मी काय करायला पाहिजे. मी माझं काम करत राहिलो आणि मला स्वतःलाच मी माझा स्पर्धक समजलो. अगोदरचा माझा नाटक किंवा अगोदरचा माझा सिनेमा त्याच्यापेक्षा मी आता आणखी काय करू शकेन. मी जर व्यावसायिक सिनेमा करत असेल तर मागच्या व्यावसायिक सिनेमामध्ये मला काय काय त्रुटी आहेत त्या मी बघण्याचा प्रयत्न केला. अगोदरच्या नाटकांमध्ये काय मला व्यावसायिक त्रुटी सापडल्या किंवा काय करायला पाहिजे म्हणजे मी ते चालवू शकतो नाटक, काय करायला नको म्हणजे मी ते नाही केलं पाहिजे, काय लॉस येईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला शिकवत जातात. तर ते शिक्षण तुमचं संपत नाही कधी. तुम्ही ग्रॅज्युएशन घेतलं, सर्टिफिकेट घरात येऊन फ्रेम करून भिंतीला लावलं म्हणजे तुमचं शिक्षण संपलं असा अर्थ नाही घ्यायचा. तुम्ही रोजच वेगवेगळ्या परीक्षांना तोंड देत असता, रोजच नवीन नवीन शिकत असतात. एक शिक असतो की नाही. जसं मी व्यावसायिक नाटक टूर 1983 साली केलं तेव्हा मला व्यावसायिक नाटक चालवण्याचा अनुभव नव्हता. मी बघितलं होतं दामू केंकरेंबरोबर काम करून गोवा हिंदू असोसिएशन एक व्यावसायिक संस्था कसं नाटक पुढे नेते, प्रोड्यूस करते, सगळं मी बघितलं होतं. त्यामुळे माझं ते ट्रेनिंग झालं, ते मी सगळं केलं. पण नाटक चालवलं कसं जातं हे मला माहिती नव्हतं. तर त्यावेळेला माझ्या शिक्षणाचा उपयोग मला झाला. मी इथे मध्ये मध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो, ढगाळ वातावरण, पाऊस बिऊस सगळं. तर हा सगळा टूर माझ्या जाहिरातींमुळे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं आणि ते नाटक चालायला लागलं. असा अनुभव एकदाच येतो, दोनदा येतो, प्रत्येक वेळेला काय कळालं, नवीन नवीन क्लुप्त्या कराव्या लागतात आपलं व्यावसायिक यश मिळवण्यासाठी, आपली वस्तू खपवण्यासाठी. तसे दुसऱ्या वेळा खपत नाही. नवीन आयडिया ह्या येत आहे का? मध्ये मध्ये जात आहे सिग्नल. हा येते सर. हॅलो, हा आवाज येतोय तुमचा. हा तर पिक्चर पण येईल. तर हे असं सगळं करत असताना तुम्हाला जे शिक्षण परत मिळत असतं त्याचा पण अनुभव पुढच्या वेळेला तुम्ही युटिलाइज केला पाहिजे, तो वापरला पाहिजे. त्यामुळे ते सजगपणा व्यवसायामध्ये ठेवणं, मला जशी संधी मिळाली तशी प्रत्येकाला मिळत ती शोधून काढायला लागते आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागतं. नक्कीच सर, की आपण इतरांशी स्पर्धा करायची नाही, तर आपली स्पर्धा आपण आपल्या स्वतःशीच. म्हणजे माझं नाटक पहिलं टूर होतं, मग मी पुढचं नाटक केलं, ते वेगळं केलं. अगोदर सारखं तसंच करत नाही बसलो. तिसरं आणि मग जवळजवळ मग मी चित्रपटात गेलो. मग हमाल दे धमाल सिनेमा माझा पहिला सिनेमा होता. मग त्या सिनेमाचं यश काउंट केलं आणि आपण ह्याच्यामध्ये अजून काय काय केलं पाहिजे. आजूबाजूला त्यावेळेला महेश कोठारे, सचिन, दादा कोंडके यांचे सिनेमे चालवत आणि माझ्या सिनेमांची स्टाईल वेगळी होती. मग ती चालेल का, मग त्याच्यामध्ये थोडं काय बदल करायला पाहिजे, असं करत मी पुढचा सिनेमा केला. महाराष्ट्रातल्या जनतेला सगळ्यांना जर अपील व्हायचं असेल तर अजून थोडं आपल्याला सामान्य
लोकांना भाषा कळेल अशा पद्धतीची वापरावी, अशा याने मी शेम टू शेम केला. मग भस्मसारखा सिनेमा मी जेव्हा केला तेव्हा महाराष्ट्रात संपूर्ण माहेरची साडी वगैरे सारख्या सिनेमांच्या लाट होती. पण मला तसल्या पद्धतीचा सासू सुनेचा सिनेमा करायचा नव्हता, म्हणून मग मी कमी बजेटचा पण मला हवा तसा सिनेमा केला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमचा प्रवास कसा चालू राहतो त्या ह्याच्यावर तुम्ही निर्णय घ्यायला. आणि मग दुसऱ्याच सारखं मग दादा कोंडकेंसारखा सिनेमा करून मी यश मिळवतो असं म्हणणं चुकीचं राहील. मी माझ्या पद्धतीचा मी काय करू शकतो ते करत करत मग मी पुढे जाऊबाई जोरासारखं नाटक केलं. नाटकामध्ये पण मी परत त्यावेळेला जी चालू आहेत नाटकं त्यांच्या स्पर्धेमध्ये ना उतरता मला पाहिजे तसं नाटक केलं आणि मी त्याच्यामध्ये यश मिळवलं. तर हा सगळा प्रवास माझा असंच चालू आहे. इतरांपेक्षा आपण प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे, हा हा हे मी माझ्या कला क्षेत्राचं सूत्र ठेवलं. हा ओके, धन्यवाद सर. सर आता आपण पाहतोय की गेले 1.5 वर्ष संपूर्ण भारत हा जो लॉकडाऊन आहे त्या लॉकडाऊनच्या परिणामाला या ठिकाणी समोर जात आहे. आणि हे लॉकडाऊन असताना अनेक व्यावसायिक क्षेत्र या ठिकाणी बंद असल्याचं दिसून येतं. पण आपल्या कला क्षेत्रातील जे काही व्यावसायिक क्षेत्र आहे यावरती या लॉकडाऊनचा काय परिणाम झालेला दिसून येतो का? पूर्ण वाट लागलेली आमच्या सगळ्याच क्षेत्रांची वाट लागलेली आहे लॉकडाऊनमुळे. कला क्षेत्राची तर सगळ्यात जास्त, कारण कला क्षेत्र हे सरकारच्या दृष्टीने म्हणा किंवा सामान्य लोकांच्या दृष्टीने हे शेवटचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गरज पडते लॉकडाऊन मध्ये तर अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टी तुमच्या व्यवस्थित आहेत की नाही. त्याच्यानंतर मग बाकी सगळं, शिक्षण सुद्धा इव्हन म्हणून तर आपण ऑनलाईन शिक्षण. तर हा लॉकडाऊनचा पिरियड आणि तुमचं नेहमीचं करिअर याच्याशी कुठे तुम्ही तुलना करू नका, नाही तर मग फ्रस्ट्रेशन येईल. लॉकडाऊनचा हा काळ हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला आता हा काळ आहे. ही जी महामारी आहे ही काय दर 100 वर्षांनी येते, ती काय लगेच 10 वर्ष 15 वर्ष चालू राहणार असं नाही. त्यामुळे हा तुमच्या करिअर प्लॅनिंगच्या दृष्टीने हा काळ तुम्ही वजा का ह्याच्यामध्ये कसलंच करिअरचं प्लॅनिंग करू नका. आणि ह्याच्यातली उदाहरणं ही फायनल आहेत असं पण समजू नका. लॉकडाऊन मध्ये एकाचं प्रचंड नुकसान झालं म्हणजे मी आता त्या क्षेत्राकडे मी बघणार पण नाही डुंकून असं नाही. त्याच्यामध्ये लॉकडाऊन मध्ये डॉक्टर लोकांचे गरज सतत भासते, मेडिकल सतत भासते, किराणा माल सतत लागतोय. कपडे बिपडे हे तुमचे जेवढे आहेत तेवढे घालून तुम्ही फाटके पण शिवून घालू शकता. पण किराणा मालाचं दुकान जर नाही बंद असेल तर आपल्याला अस्वस्थपणा येतो. पाण्याचे दुकान, पाण्याच्या बाटल्या हे सगळं. म्हणून ते उद्या तुम्ही सगळं करिअर सोडून किराणा मालाचं दुकान टाकणार का लॉकडाऊन नंतर? तर तसं नाही. हे ह्या काळातली तेजीची आणि लॉसची उदाहरण आहे. म्हणजे कला क्षेत्रामध्ये ह्या काळात जर लॉस झाला असेल तर तो आता कन्सिडर नका करू. कारण मनोरंजन हे सगळ्यात शेवटी आहे. तुमची तब्येत महत्वाची, तिथले नियम महत्वाचे आहेत. तिथले तुम्ही एखाद्या नाटकाचे प्रयोग आता लावत नाही, कारण एकत्र यायचं नाही कोणाला. कारण हा महामारीमुळे तुम्ही जवळ बसू शकत नाही, सोशल डिस्टन्स पाळावं लागतं, हा सतत मास्क घालावा लागतो. तर याच्यात कोण नाटक सिनेमा बघणार? आणि थिएटर पण बंद आहे, सगळं बंद आहे. पण म्हणून तुम्ही कला क्षेत्राकडे पाठ फिरवायची असं नाही. पोलिसांना भरपूर काम आहे, किराणा मालाच्या दुकानाला काम आहे, भाजी फळावळ. म्हणून उद्या जर समजा कोणाला लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्षात एका भाजीवाल्याने बंगला बांधला, मी पण भाजी विकायला सुरुवात करेन लॉकडाऊन संपल्यावर, तर ते करिअर नाहीये तुमचं, तो मिसलीड व्हाल तुम्ही. तर तुम्हाला हा लॉकडाऊनचा पिरियड हा टेम्पररी विचार करायचा. तर तुमची हेल्थ ह्याच्यातून तुम्ही जर जगलात पुढे तर पुढे शिक्षणासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवून शिक्षण घेता येईल, कान उघडे ठेवून. पण तुम्ही याच्यात जर काळजीच घेतली नाही आणि जर तुम्ही त्या रोगाला जर बळी पडला तर तुमचं कसलं शिक्षण, कसलं करिअर. त्यामुळे हा लॉकडाऊनचा पिरियड जो काय आहे तो तुमच्या लिस्ट मधून काढून टाका. त्याचा तुमच्या शिक्षणाशी पुढे करिअरशी काहीही संबंध नाहीये. उद्या तुम्ही म्हणाल पोलिसांना भरपूर काम असतं, आता इन्स्पेक्टर पोलीस या खात्यात मी जाणारच घंटाला 24 तास काम असतं, उन्हातानात उभं राहावं लागतं. लॉकडाऊन मध्ये त्याला घरी बसता येत नाही, सोशल डिस्टन्स पाळता येत नाही, नको त्या लोकांवर. म्हणून तर तुम्ही पोलिसात जायचं नाही. IPS किंवा प्रशिक्षित IPS हे आज कलेक्टर्स लोकांना, IAS ऑफिसर्सना खूप काम आहे. गव्हर्नमेंटची अख्खी सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये बिझी आहे, म्हणून तिकडे कोणी जायचं नाही असं नाही. तर ह्या लॉकडाऊनचं
आणि तुमच्या रेग्युलर करिअरचा काही संबंध नाहीये. ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही विचार करायला पाहिजे शिक्षणाचा. ऑनलाईन शिक्षण आहे, या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. या निमित्ताने नाटक सिनेमा तर बघाच ऑनलाईन मध्ये, नॉलेज जास्तीत जास्त मिळवा, पुस्तकं वाचा. काय ह्या गोष्टीचा ही काय दिवाळीची सुट्टी नाही किंवा मे महिन्याची सुट्टी नाही की त्याला खूप अभ्यास आणि शाळा वेळात प्रवास करून तुम्ही केलेल्यामुळे आता घरी बसायचं नाही. तर ही जबरदस्तीने नैसर्गिक आपत्तीमुळे आलेली किंवा ह्या महामारीमुळे आलेली ही परिस्थिती आहे. तर तिचा त्या काळापुरताच विचार करायला पाहिजे. तो काय आदर्श नाहीये तुमचा होऊ शकतो. नक्कीच सर. आजचे विद्यार्थी आजची कोविडची परिस्थिती पाहून भविष्यामध्ये त्यांचं करिअर, की ज्या क्षेत्राला लॉकडाऊन मध्ये परिणाम सोसावा लागला नाही असे क्षेत्र निवडण्याची शक्यता असते. आणि कदाचित ते आपल्या आवडीचं क्षेत्र सोडून की ज्या ठिकाणी आर्थिक उत्पन्न देणारं क्षेत्र आहे ते निवडण्याची शक्यता असते. परंतु आपण या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचा संदेश दिलेला आहे. लॉकडाऊनचा परिणाम नक्कीच झालेला आहे, परंतु हा परिणाम झालेला असेल तरी तो एक परमनंट नाहीये, काही काळापुरता आहे. परंतु आपले जे आवडीचे क्षेत्र आहे त्या क्षेत्र सोडून इतर क्षेत्रात करिअर केलं तर त्या ठिकाणी ते परमनंट आपल्या आयुष्याचे नुकसान होणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी आहे तो टेम्पररी आहे, परंतु तुम्ही जर तुमचा आर्थिक सोर्स जर घेतला आणि दुसरं क्षेत्र निवडलं तर ते तुमचं परमनंट त्या ठिकाणी नुकसान आहे. खूप छान सर, या ठिकाणी आपण लॉकडाऊनच्या या झालेल्या परिणामाबद्दल माहिती दिली. सर, आपल्या एकंदरीत मुलाखतीतून की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये असलेल्या स्वत्वाची जाणीव झाली पाहिजे, की जी तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात झाली. तर तुम्ही आता आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काय मार्गदर्शन कराल? कुठच्या ह्या जाहिरात क्षेत्र आणि कला क्षेत्रामध्ये? हो, कला क्षेत्रामध्ये ना. मी आता सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की तुमच्यामध्ये काय नक्की गुण आहे हे पहिल्यांदा तुम्ही स्वतःला आधी ओळखलं पाहिजे. म्हणजे स्वतःची ओळख नाही आणि मी सलमान खान व्हायला जातो तर त्याला काय अर्थ नाही राहणार, ते विचित्र होईल. तुम्हाला नक्की तुम्हाला कशामध्ये गती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही किती पुढे सहज जाऊ शकता, धावत जाऊ शकता का, चालत जाऊ शकता का, रांगत जाऊ शकता, आणि मग फायनली हळूहळू चालायला सुरुवातीला तुम्ही उपडे वाढू शकता, मग रांगायला लागू शकता, मग चालायला लागू शकता आणि मग धावायला लागू शकता. तर तुम्ही तुमच्या अल्टिमेट गोल पासून किती लांब आहात आणि किती लवकर तुम्हाला तिथे पोहोचता येईल, या सगळ्याचा विचार आधी तुम्ही स्वतः केला पाहिजे. तो जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा कसा घ्यायचा आणि पुढे त्या शिक्षण कोणत्या दिशेने जायचं हे लक्षात येईल. मी सुरुवातीलाच सांगितलं. त्यामुळे आता आणि त्यामध्ये ह्या आता इंटरनेटचं जग आहे किंवा सगळं इतकं हातामध्ये तुमच्या अख्खं विश्व आलेलं आहे. तुम्ही परदेशात जायचं तर परदेशात जा, भारतात शिकायचं भारतात जा. आज तुम्हाला म्हणजे मी आता गेले महिनाभर मी कोकणामध्ये आहे. मुंबईपासून 400 किलोमीटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका खेडेगावामध्ये मी आहे, पण इथे नेट चालू आहे. इथे माझे तिथून बसून मुंबईतली कामं माझी करतो. मला आज कसलाच इथे अडकाठी आलेली नाही. इकडे एका रिसॉर्टवर पण मी आता जे थांबलेलो आहे, इथे लॉकडाऊन म्हणून मला कुठचंच कार्य थांबलेलं नाही. तर तुम्ही न थांबता पुढे जायला पाहिजे. सगळ्यात कुठेच थांबू नका. जे तुमच्यामध्ये आहे, मी आता लिखाण करतो, महाराष्ट्र मध्ये माझे लेख चालू आहे, मला मार्मिक मध्ये माझे चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी न थांबता तुम्ही करत राहणं हे तुमच्या करिअरला तुम्हाला योग्य दिशा देईल. सर, आजच्या आपल्या मुलाखतीतून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात अतिशय महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण अशी माहिती विद्यार्थ्यांना दिलेली आहे. आपली मुलाखत या व्यावसायिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्यात नक्कीच एक मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ ठरेल ही अपेक्षाच नव्हे तर खात्री आहे. आपण आपल्या दैनंदिन कार्यात व्यस्त असतानाही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी दिलेला आहे. त्याबद्दल मी आपले प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन मॅडम
यांच्यातर्फे आपले शतशः आभार व्यक्त करतो. त्या उपक्रमाच्या थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. भविष्यात आपल्या हातून आणखीन यापेक्षा एकापेक्षा एक अशा नक्कीच कलाकृती आमच्या प्रेक्षकांसाठी निर्माण होतील ही अपेक्षा तुमच्याकडून मी बाळगतो. तसेच या कार्यासाठी, भावी कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. व आज आपण सिंधुदुर्ग सारख्या दुर्गम भागात असतानाही, या मुलाखतीमध्ये व्यत्यय येत असतानाही आपण शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मुलाखत दिली, त्याबद्दल एक मुलाखतकार म्हणून आपले शतशः आभार व्यक्त करू इच्छितो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. शुभेच्छा.